सगळं झालेलं आहे आणि देवाची पूजा पण मी केली आहे। हे बघा छान असं। हाय हॅलो नमस्ते अँड नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज आहे वटपौर्णिमा, त्यानिमित्ताने ना मी घरात आज पुरणपोळी वगैरे बनवणार आहे। मी याआधी कधीच बनवलेलं नव्हतं, हे फर्स्ट टाइमच आहे बनवणं। तर आता मी बऱ्यापैकी प्रिपरेशन केलेलं आहे, पुरण वगैरे शिजवून ठेवलेलं आहे, थोडंफार कढीचं वगैरे तयारी, बेसन पीठ भज्यासाठी वगैरे सगळं झालेलं आहे। देवाची पूजा करायची आहे, आल्यानंतर देवाची पूजा करून मग पोळ्या वगैरे बनवणार आहे। कसं होतील काय होतील काहीच आयडिया नाही, मला पण माहिती नाही। घरातलं बऱ्यापैकी काम आवरलेलं आहे, मला कामावर सुट्टी नसते म्हणून आता मी आधी कामाला जाऊन येते। 12 वाजेपर्यंत येईन, आता 9:30 वाजलेले आहेत। मग आल्यानंतर मग बाकीचं सगळं करेन, पोळ्या वगैरे लाटायचे, कढीला फोडणी द्यायचं वगैरे सगळं। तर चला मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आणि मी आता चालली आहे कामाला। मुलं गेलेले आहेत शाळेत। सकाळी मुलांना टिफिन साबुदाणा खिचडी बनवली होती, नाश्ता करून टिफिन घेऊन दूध वगैरे पिऊन गेलेले आहेत। मिस्टर आपले वांग्याची भाजी चपाती वगैरे घेऊन गेलेले आहेत। सगळे जिकडे तिकडे गेलेले आहेत। आता मी पण जाऊन येते, दिवसभर खूप धावपळ आहे। तर चला मग। हे स्वयंपाक ना पुरणाच्या पोळ्या बनवण्याच्या आधीचा आहे। नवऱ्याच्या डब्यासाठी वांग्याची भाजी चपाती हे सगळं बनवलं होतं, त्याच्यानंतर मग पुरणाच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती। तर चला मग। तर फायनली मी आता आली आहे कामावर। तर हे आहे माझं काम, मी सांगते मी काय काम करते। मी हाऊसकीपिंगचं काम करते। आणि हे बघा, हे पण एक किचन आहे। आता बॅकनं दाखवते किती स्वच्छता करावी लागते। तर हे सगळं पावसाने धुमाकूळ घातलेलं आहे, हे सगळं साफसफाई करायचं आहे। इथं जेवढं आहे तेवढंच पाठीमागे पण आहे, तिकडं पण दाखवते। मग येताना आंबे वगैरे घेतले ओटी भरण्यासाठी, रस वगैरे बनवण्यासाठी म्हणून। तर चला मग आता घरी जाऊन भेटते। आली आहे तर खूप गरम होते बाबा, आता लागते बा स्वयंपाकाला, कारण खूप स्वयंपाक करायचा आहे अजून। सगळं झाल्यानंतर मग तयार होताना भेटते। तर आता माझं फायनली आवरलेलं आहे, मी साडी वगैरे छान असं घातलेलं आहे। आणि मुलं आलेली आहेत शाळेतून, यांचं सगळं जेवण वगैरे झालेलं आहे। आता 3:30 वाजले आणि सगळं पुरणाचं स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे। आणि देवाची पूजा पण मी केली आहे। हे बघा छान असं स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे, प्रसाद वगैरे। आता मी जाऊन येते मग पूजेला। तर हे आहे माझं फायनल लुक, कशी दिसत आहे मी नक्की कमेंट करून सांगा। आता जाऊन छान असं पूजा वगैरे करून घेते, जवळच आहे इथून आमच्या घरापासून। मग हे बघा वटसावित्रीची पूजा मी करत आहे आता। आणि ह्या वर्षीचं सण माझ्यासाठी खूप खास आहे, कारण मी याआधी ना एकटी एवढं कधीच प्रिपरेशन केलं नव्हतं। मला जसं जमेल, मला जसं आलं तसं। मला उशीर झाला होता म्हणून इथं गर्दी नव्हती, पण सकाळी खूप प्रचंड गर्दी होती। छान असं पूजा वगैरे आवरून घेतलं। खरं तर ना हे सगळं एकटी मॅनेज करताना मला असं वाटत होतं की काहीतरी चुकेल की काय, पण नाही, मनातून श्रद्धा ठेवून केलं तर सगळं होतं। आणि मग सगळं उरकले, मग त्यानंतर घराकडे वगैरे जाण्यासाठी निघाले। तर काय कसं ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। आणि माझं हे नवीनच आहे व्हिडिओ म्हणून मला पण तेवढं एक्सपिरियन्स नाही, तर प्लीज काही चुकलं असेल तर ते पण सांगा। मग घरी येऊन मला उपवास वगैरे सोडायचा होता, कारण दिवसभराचा उपवास होता। मग घरी आले, छान असं पुरणपोळीचं स्वयंपाक हे सगळं घेऊन बसले जेवणासाठी। मग जेवण वगैरे झालं, त्यानंतर ना संध्याकाळी देवाची दिवाबत्ती वगैरे करून असा संपवला आजचा वटपौर्णिमेचा दिवस। खूप बिझी होता, खूप हॅक्टिक होता, पण खूप मजा आली आणि खूप काही वेगळं एक्सपिरियन्स करायला भेटला आजच्यासाठी। एवढंच।